कालपर्यंत साधारणपणे 2,41,00,000 महिलांच्या अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे. 2 दिवस ती प्रक्रिया सुरू राहील. त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत. आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका. कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये. रिफंड संदर्भातली चर्चाही नाहीये. रुटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय. काही वर्तमानपत्रांनी 30 लाख, 35 लाख, 40 लाख, 60 लाख, उद्या म्हणतील 1 कोटी अशा पद्धतीचे जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे. राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा 2 दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसार माध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाहीयेत. कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाहीये. रुटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय. GR मध्ये जे सुरुवातीपासून निकष आहेत याचा जो क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते आज आम्ही जाहीर केला आणि 10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये येईल असं नाहीये. हा डेटा म्हणजे क्लोजली मॉनिटर करणं आहे. कारण ही योजना आम्ही फार प्रभावी पद्धतीनं आणि महत्वाकांक्षी योजना आहे. आम्हाला त्या संदर्भातले कुठलेच गैरसमज आणि जर लाखांमध्ये असती तर मग 2,41,00,000 महिलांना कसं काय या महिन्यात पण लाभ गेला असता. गेल्या महिन्यात तर 2,40,00,000 महिलांना लाभ गेलेला आहे किंवा त्याच्या आधी 2,34,00,000 महिलांना लाभ गेलेला आहे. तर हा 30 लाखाचा आकडा जर खरा असता तर मग 2,41,00,000 महिलांना कुठून लाभ मिळाला असता. असेच नवनवीन माहितीपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.